नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपली आजपर्यंतची मागणी महामंडळाकडे पण आहे आणि सीएम यांच्याकडे पण आहे आणि दोन्ही डेप्युटी सीएम यांच्याकडे पण आहे की आपल्याला यूडीआयडी कार्डवरती प्रवास करू दिला पाहिजे। दुसरं म्हणजे दिव्यांग जो 40% वरील मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ती 40% वरील दिव्यांग असेल तर त्याला एसटी प्रवासात फ्री दिला पाहिजे। तिसरी मागणी म्हणजे ते जो त्याच्या सोबत येणार आहे 65% वरील दिव्यांगत्व असेल तर त्याच्या सोबत येणाऱ्याला त्याला 75% सूट दिली पाहिजे। अशा 3-4 मागण्या होत्या, तर त्या आहेत त्या अजून राहतील, जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राहतील। आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की फ्री प्रवास करू, पण ते अजून झालेलं नाहीये। पण जोपर्यंत होईल तो होत नाही तोपर्यंत आपण हे मागण्या करत राहू। याच मागण्यांसोबत अजून एक मला मागणी किंवा एक म्हणणं मांडायचं होतं की जसं गुजरात करते, म्हणजे गुजरात तर या सुविधा देतेच। मी आता ज्या काही मांडल्या सुविधा, म्हणजे दिव्यांगाला फ्री प्रवास आहे गुजरातमध्ये फिरताना, एसटी मधून कोणती त्यांची एसटी असेल तर त्या एसटी मधून फिरताना फ्री प्रवास आहे। पण त्यांनी यूडीआयडी कार्डवरतीच त्यांना जज केलं जातं। परत सोबत येणाऱ्याला ते सोबत येणाऱ्याला सुद्धा फ्री प्रवास देतात किंवा 75% सूट देतात काही एसट्यांमध्ये। तर असंच याच धर्तीवर त्यांचं अनेक योजना राबवली जाते त्यांची। म्हणजे पहिला आपल्या इथं काय राबवलं जात नाही सांगतो, आपल्या महाराष्ट्रातच फिरताना आपल्याला फक्त ती योजना मिळते। म्हणजे जर तुम्हाला 75% सूट मिळतं दिव्यांगांना आता एसटी मध्ये, पण ते कुठपर्यंत मिळतं, महाराष्ट्राच्या ज्या काही बाउंड्रीपर्यंत तुम्ही फिरताय, पूर्ण महाराष्ट्रात फिरताय तोपर्यंतच मिळतं। पण याच्या उलट गुजरातमध्ये जर तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला, म्हणजे गुजरातचा रहिवासी गुजरातमध्ये फिरत असेल तर त्याला गुजरातमध्ये तर फ्री प्रवास मिळतोच, पण जर तीच गुजरातचीच बस किंवा एसटी जर मुंबईला येत असेल किंवा जर ती नागपूरला जात असेल, नाशिकला जात असेल किंवा एमपी मध्ये जात असेल, ती एसटी आता समजा मला गुजरातमधून नागपूरला येत असेल तर मला पूर्ण नागपूरपर्यंतचा प्रवास फ्री होतो। किंवा नागपूरमधून जर गुजरातचीच बस असेल, म्हणजे गुजरात पासिंगची बस असेल तर मला पूर्ण गुजरातपर्यंत, मला जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत मला प्रवास फ्री दिला जातो। पण याच्या उलट आपल्यात कसं आहे, आपण जर महाराष्ट्रातून समजा मी पुण्यातून कर्नाटकात जात असेल, औरंगाबाद साईडनं कर्नाटकात जात असेल किंवा गुजरातमध्ये जात असेल, मुंबईतून गुजरातला जात असेल, तर मला मुंबईतून आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीपर्यंत मला प्रवास तो 75% सूट देऊन दिला जातो। पण ज्यावेळेला मी गुजरातमध्ये एंट्री करतो त्याच बसमध्ये बसलेलो असतोय, मी बसमधून उतरत नाही, तरी सुद्धा त्याच बसमध्ये ज्यावेळेला मी गुजरातमध्ये एंट्री करतो त्यावेळेला गुजरातचे रूल चालू होतात। आता समजा गुजरातमधून मला समजा गुजरातच्या बाउंड्रीवरून मला अहमदाबाद पर्यंत जायचं असेल आणि त्याचं तिकीट 100 रुपये असेल, तर नॉर्मल व्यक्ती सांगतोय, नॉर्मल व्यक्तीचं जर तिकीट 100 रुपये असेल तर मला 100 रुपये देऊनच प्रवास करावा लागतो। किंवा महाराष्ट्र बाउंड्रीवरून समजा कर्नाटकात जायचं असेल आणि मला तिथे 200 रुपये, नॉर्मल व्यक्तीचं रुपये जर 200 रुपये तिकीट असेल तर मला पूर्ण 200 रुपये देऊनच जावं लागतं। तर असं नसलं झालं पाहिजे। जो रूल महाराष्ट्रात आहे तोच रूल जर महाराष्ट्राची बस कर्नाटकमध्ये प्रवास करत असेल किंवा गुजरातमध्ये करत असेल किंवा अन्य राज्यांमध्ये करत असेल, तर मला महाराष्ट्रात जो रूल लागू आहे तोच रूल मला परराज्यातही लागू झाला पाहिजे। जर ती महाराष्ट्राची बस असेल तर, म्हणजे ती गुजरातची बस असेल तर नाही म्हणत नाही मी, किंवा कर्नाटकची बस असेल तर म्हणत नाही मी, पण महाराष्ट्राची बस असेल तर मला महाराष्ट्रातले जे रूल आहेत तर तेच मला जिथपर्यंत मला जायचं आहे तिथपर्यंत ते रूल्स लागू झाले पाहिजेत। ही एक माझी मागणी होती गुजरातच्या धर्तीवरती। आणि याच्यासाठी सगळ्यांनी आवाज उचलला पाहिजे। म्हणजे विरोधी पक्ष फक्त म्हणतंय की सगळे आपले व्यवसाय असतील किंवा सगळे जे काय आपल्याकडे येणारं होतं तर ते गुजरातकडे चाललंय महाराष्ट्रातलं। तसंच हे पण जर तुम्ही या दिव्यांगांसाठी आवाज उचलू शकता, दिव्यांगांसाठी तुम्ही आवाज उचलू शकता आणि म्हणू शकता की गुजरातमध्ये जे एसटीचे रूल्स लागू आहेत तर तेच रूल्स महाराष्ट्रातही लागू झाले पाहिजे, म्हणून असा अधिवेशनात आवाज उचलावा असं वाटत होतं, पण कोणी उचलला नाही। किंवा दिव्यांगांसाठी कोणीतरी आवाज उचलावा असं वाटत होतं पण उचलला गेला नाही, तर ते उचलायला हवं होतं। किंवा ही मागणी परिवहन मंत्र्यांनी असेल किंवा महामंडळाने असेल, दोघांनीही एक संगनमत करून किंवा दोघांचंही एक मीटिंग बसवून ही मागणी आमची मान्य केली पाहिजे, ही नम्रतेची विनंती करतो। आणि याच्यावर दिव्यांग व्यक्तींना काय वाटतं हेही सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये। आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग।